नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव आणि या नवरात्रोत्सवाची आजपासून सुरुवात होते. नवरात्रोत्सवानिमित्त सुवर्ण खानदेश लाईव्हच्या वतीने महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. आणि या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा राहिलाय याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात पहिल्या पाहुण्या आहेत, त्या म्हणजे महाराष्ट्रातील कन्या तसेच जगभरातील उंच शिखर सर करणाऱ्या प्रेरणादायी गिर्यारोहक प्रियंका मोहिते. साताऱ्याच्या मातीत घडलेल्या प्रियंका मोहिते यांनी आतापर्यंत जगभरातील 8,000 मीटर पेक्षा उंच असलेली शिखरे सर केली आहेत आणि जवळपास 5 शिखरे त्यांनी सर केली आहेत आणि अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. या निमित्त आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय. तसेच 2020 साली त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते तेनजिंग नोर्गे हा राष्ट्रीय साहस पुरस्कार मिळाला होता. गिर्यारोहण क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास कसा राहिलाय याबाबत माहिती जाणून घेणार. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा नमस्कार. आपण संवादाला सुरुवात करत असताना मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की मॅडम आता सध्या नेपाळमध्ये आहेत आणि जवळपास समुद्र सपाटीपासून 4,450 मीटर उंच शिखरावरून त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आणि तेथून त्या संवाद साधतात. त्यामुळे हा संवाद खरंच विशेष ठरणार आहे. मॅम, आपण संवादाला सुरुवात करूयात. तुमचं शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि गिर्यारोहण क्षेत्राकडे तुम्ही कशा पद्धतीने वळला, यामागची नेमकी प्रेरणा काय होती? मी माझं प्राथमिक शिक्षण साताऱ्यामधून पूर्ण केलं. BSc बायोटेक्नॉलॉजी पर्यंत मी साताऱ्यामध्ये YC कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी मास्टर्स इन बायोटेक्नॉलॉजी हे मुंबई विद्यापीठातून कलिना जिथे आहे तिथून कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी बँगलोरला एका फार्मा कंपनीमध्ये जॉईन झाले, सिंजीन नामक कंपनी. आणि त्याच्यानंतर सात 7 ते 8 वर्ष झाले मी रिसर्चमध्ये काम करते. माउंटेनरिंग म्हणजे गिर्यारोहण तर महाराष्ट्रात राहतो आपण, फार ब्लेस्ड आहोत, कारण आपल्याकडे माउंटन्स आहेत. सह्याद्री माउंटन आहे म्हणजे सगळ्यात मोठा, म्हणजे मला असं इन्स्पिरेशन जर बघायला गेली तर त्याच्या मागची इन्स्पिरेशन होती छत्रपती शिवाजी महाराज. माझे काका, मी साताऱ्याची आहे आणि आमच्या इकडे अजिंक्यतारा फोर्ट आहे आणि माझं घर अगदीच त्याच्या पायथ्याशी आहे. सो आमचे काका जे होते ते आम्हाला, मला आणि माझ्या कझिन्सला सॅटर्डे संडेला घेऊन जायचे आणि एक महाराजांची बद्दल एखादी स्टोरी सांगायचे. आणि मग तसं करता करता अजिंक्य ताराच नाही तर कित्येक असे किल्ले आहेत आम्ही जे काकांसोबत सर म्हणजे करायला सुरुवात केली. आणि मग काकांना कुठेतरी कळालं की ह्या मुलांमध्ये हिस्ट्री बाबतीत तर अतिशय उत्सुकता तर आहेच आणि अभिमान तर आहेच, पण एक असतं ना निसर्गामध्ये कसं चालायचं, कसं वागायचं, ह्याची जो डिसिप्लिन आहे तो फार कमी आहे. त्यामुळे मग आम्हाला काकांनी सांगितलं की तुम्ही एखाद्या प्रोफेशनल टीम सोबत जावा, जे करून तुम्हाला ते शिकवतील की कसं निसर्गामध्ये वावरताना तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, काय काय सेफ्टी घेतली पाहिजे. त्याच्यानुसार मग मी एक सह्याद्री ट्रेकिंग संस्था आहे साताऱ्यामध्ये, कैलास बागल सर त्याचे मेन आहेत, त्यांच्याकडे मी जायला सुरुवात केली आणि मी आमचे कझिन जायचो. आणि मग 2010 मध्ये सरांनी सांगितलं की गिर्यारोहण काय क्षेत्र आहे आणि किती वास्ट, म्हणजे केवढी मोठी क्षेत्र आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढे माउंटन्स मध्ये क्लाइंब करायचं असेल तर एक प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे. तर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग आहे, हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आहेत, अशा काही संस्था आहेत ज्या मतलब ह्याचे ट्रेनिंग देतात पूर्ण. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग असेल, स्नो क्लाइम्बिंग असेल, आणि मग आईसमध्ये क्लाइम्बिंग कसं करायचं हे प्रॉपर एज्युकेशन देतात. आणि हा 28 दिवसांचा कोर्स असतो. तर सरांनी जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या तेव्हा मी निममध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग जी उत्तर काशीमध्ये आहे तिथे अप्लाय केलं आणि बेसिक कोर्समध्ये मला A ग्रेड मिळाली. आणि माझ्या घरच्यांसाठी ही फार मोठी अचीवमेंट होती, कारण मी कधीही लाईफमध्ये स्नो पाहिला नव्हता आणि कधी ग्लेशियर्स पाहिले नव्हते. सो ही माझ्यासाठी फार मोठी अचीवमेंट होती. पण मग घरच्यांनी ऑलरेडी एक गोष्ट सांगितलेली की फिजिकल फिटनेस फार इम्पॉर्टंट आहे, मेंटल फिटनेस पण भरपूर इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यासोबत अक्लमटायझेशन जी प्रोसिजर असते ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मग त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं की जर अक्लमटाईज व्यवस्थित होत असेल तर फ्युचरमध्ये आपण विचार करू शकतो, पण जर तेच गोष्ट नसेल होत तर आपण इट्स ओके, म्हणजे आपण सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करूया म्हणून. तर मग त्याच्यामध्ये मला जेव्हा A ग्रेड मिळाली, म्हणजे मी जेव्हा पूर्णपणे क्वालिफाय झाले त्याच्यासाठी, तेव्हा तेव्हा कुठेतरी समजलं की येस आपण हिमालयामध्ये सुद्धा क्लाइंब करू शकतो. मग त्याच्यानंतर त्या
ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे असा रूल आहे की जर तुम्हाला बेसिक कोर्समध्ये जर ए ग्रेड मिळाली तरच तुम्ही पुढचे कोर्स करू शकता. आणि मला ए ग्रेड मिळालेली, त्याच्यानंतर मी ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स केला. माझं पहिलं शिखर क्लाइंब केलं माउंट बंदरपूर, जे 6,200 मीटर, साधारणतः 21,500 फूट एवढी त्याची उंची होती. आणि ती तेव्हा मी जस्ट दुसऱ्यांदा होते माउंटन्स मध्ये. तो ते क्लाइंब झालं आणि अशी माझी म्हणजे ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग माझी जर्नी सुरू झाली. तुमच्या इंस्टाग्राम पोस्ट एका पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की सह्याद्रीने घडवलेली आणि हिमालयाने स्वीकारलेली. त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी कशा पद्धतीने घडवलं आणि हिमालयाने कसं स्वीकारलं? नक्कीच. मी आत्ताच जस्ट मेन्शन केलं की लहानपणापासून सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्यांच्या स्टोरी ऐकत ऐकत अ, समजलंच नाही की कधी या गोष्ट म्हणजे ह्या सह्याद्रीनी मला एवढं स्ट्रॉंग बनवलं की मी हिमालयामध्ये जाऊन सुद्धा क्लाइंब करू शकेन. एक असतं ना, इच्छाशक्ती असते, जिद्द असते, आपल्याकडे कुठेतरी एक प्रेरणा असते. आणि मला नेहमीच असं वाटतं की मी त्या कॅटेगरीमध्ये आहे ज्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज की जय पण म्हणते, पण त्यांचे जे त्यांनी जे त्यांच्याकडे जे क्वालिटीज आहेत ते पण घेणं, म्हणजे शौर्य असेल किंवा जिद्द असेल आणि प्रॉपर ठिकाणी म्हणजे जिथे कुठेतरी थांबायचं आहे आणि पेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकते आणि त्या मी अप्लाय करते. त्यामुळे मला असंच वाटतं की सह्याद्रीच्या अंगावर मी खेळलेली आहे. म्हणजे साताऱ्यात पण अजिंक्य तारा आहे, असे बरेच आहेत डोंगर जे आम्ही लहानपणापासून चढतोय. आणि मला असं वाटतं की तिथे 100% जर प्रॅक्टिस केली, म्हणजे बॅकपॅक घेऊन मी भरपूर प्रॅक्टिस केलेली, त्यामुळे हिमालयामध्ये थोडंसं इझी होऊन जातं. कारण हिमालयामध्ये परत अगेन प्रॉब्लेम असतो की ऑक्सिजनचा. जसं जसं आपण अल्टिट्यूड तसं ऑक्सिजन, तीच सगळ्यात जास्त आणि मोठी जबाबदारी असते. त्यामुळे आपल्या सह्याद्रीमध्ये कसं भरपूर रॉक्स आहेत, त्याच्यामुळे रॉक क्लाइम्बिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तिथे केलेल्या आहेत. पण हिमालयामध्ये सगळ्यात मोठा जो म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला जे फेस करावं लागतं ते आहे ते अल्टिट्यूड आणि ऑक्सिजन. तर मग त्या गोष्टीही म्हणजे मॅनेज होऊन जातात. आज मी जगातील 8वं उंच शिखर जे आहे माउंट मनासलू ते क्लाइम्ब करायला आलेली आहे आणि मी तिथे प्लस बेस कॅम्पला आहे. जस्ट कालच माझं रोटेशन पण कम्प्लीट करून आली, ऍक्लिमटायझेशन. का तर पुढं जेव्हा मी 6,000 किंवा 7,000 मीटर क्रॉस करेन तेव्हा मला थोडं इझी होऊन जाईल. तर ह्याच गोष्टी आहेत त्या हिमालयामध्ये थोड्या जास्त काळजी करून काळजीनी कराव्या लागतात. अदरवाईज बट मी सह्याद्रीत प्रॅक्टिस करून आली, सो आय एम व्हेरी फिट. म्हणजे मी स्वतःची बॅग पॅक वगैरे सगळं घेऊन क्लाइम्ब करू शकते. येस. एखादं उंच शिखर सर करायचं असेल तर नेमकं काय तयारी करावी लागते? नेमकं म्हणजे शेड्यूल काय असतं? कशा पद्धतीने आपल्याला मेंटली प्रिपेअर राहायला लागतं सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी? राईट. जसं मी म्हणाले की ऍक्लमटायझेशन तर माउंटन मध्येच येऊन करावं लागतं. मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा नवीन असतो माउंटन्स मध्ये आणि आपल्याला तशीच आपली काळजी घ्यावी लागते. पण जर समजा आपल्याला म्हणजे माउंटन साठी प्रिपेअर करायचं असेल तर मग जे म्हणले की फिजिकल फिटनेस आहे आणि मेंटल फिटनेस आहे. तर असं नाहीये की आज उद्या आपल्याला क्लाइंब करायचंय पुढच्या महिन्यामध्ये तर आपण आत्तापासून प्रॅक्टिस केली पाहिजे. मी पूर्ण वर्षभर ह्याची प्रॅक्टिस करते. अ, जेवण असेल किंवा जे डाएट असेल ते प्रॉपरली फॉलो करते. आणि म्हणजे आता एका माउंटेन कडून ऑलरेडी टीचिंग शिकवण मिळते की आपल्याला ह्या या गोष्टी अजून केल्या पाहिजेत पुढच्या माउंटेनसाठी. मग त्या पण ऍड ऑन करते. मग त्याच्या आता मी सध्या बँगलोरमध्ये राहते, तर मी जेव्हा साताऱ्यात येते तेव्हा मी जरंडेश्वर असेल, जनाई मळाई असेल, यवतेश्वर असेल, असे सगळे डोंगर सर करते. बॅगमध्ये एक 10 किलो पर्यंत असं वजन घेऊन करते, कारण इथे फार इझी होऊन जातं आणि इथे स्वतःची बॅग मला स्वतः उचलता येईल असं. आणि त्याच्यानंतर मग समजा आता आउटडोअर ऍक्टिव्हिटी नाही मिळत आहे, तर मग इंडोअर मध्ये अजून काय करू शकतं, तर ट्रेडमिल आहे, त्याच्यामध्ये इन्क्लाइन ट्रेडमिल आहे, इंटेन्सिटी वर्कआउट्स आहेत, असं क्रॉसफिट ट्रेनिंग आहे. अशा काही काही ट्रेनिंग मी शेड्यूल बनवते आणि मग त्या सगळ्या एक्झॅक्ट फॉलो करते. एव्हरेस्ट जगभरातील पाच उंच शिखरं ज्यांची समुद्र सपाटीपासून 8,000 मीटर पेक्षा उंच अशी उंची होती आणि ती शिखरं तुम्ही सर केलेली आहेत. ही कामगिरी करणाऱ्या तुम्ही पहिल्या भारतीय महिला आहेत. या संपूर्ण कामगिरीकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला आनंद पण होतो ह्याच्यासाठी. कारण सातारा सारख्या ठिकाणी आम्हाला गायडन्स मिळत गेला आणि आम्ही तसा फॉलो केला पाच. म्हणजे साताऱ्यात अजूनही मला नाही वाटत की अ, असे आहेत ज्यांनी म्हणजे म्हणतात ना, मेट्रो सिटीज आणि सातारा एक छोटीशी शहर आहे. मला अ, वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन लाभत गेलं. त्याच्यानंतर एव्हरेस्टचं सिलेक्शन झालं आणि मग
एव्हरेस्ट नंतर काय असं, कारण प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं की माउंट एव्हरेस्ट म्हणजे सगळ्यात उंच शिखरावर हे करायचं. ते तर माझं 20व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर काय, तर मग मला मला आणि माझ्या घरच्यांना नेहमी वाटायचं की एक उत्कृष्ट क्लाइंबर होण्यासाठी आपल्याला ही जर्नी कंटिन्यू ठेवावी लागेल. त्यामुळे मग मी विचार केला की जगामध्ये जे 14 शिखरं आहेत 8,000 मीटर उंची पेक्षा जास्त, वाय नॉट आपण ते का नाही करू शकतो. जसे 7 नेपाळमध्ये आहेत, 2 चायना तिबेटमध्ये आहेत, आणि 5 जे आहेत ते पीओके मध्ये आहेत. तर मग मी पीओके मधलं तर पॉसिबल नाहीये, बट देन आम्ही असं डिसाईड केलं की जी रिमेनिंग आहेत 9 शिखरं ते का सर करूया. तर आता 5 झालेलं आहे. 6व्या मोहिमेवर मी ऑलरेडी आलेली आहे. त्यामुळे आय थिंक जोपर्यंत मे बी हा इंटरव्ह्यू टेलिकास्ट होईल तोपर्यंत 6वं शिखर पण झालेलं असेल. एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला या क्षेत्रात यायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, त्यांनी काय करिअरच्या दृष्टिकोनानं काय फॉलोअप केलं पाहिजे? नक्कीच मी डेफिनेटली असं सजेस्ट करेन, कारण हा ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे. स्लोली स्लोली करावं. जसं मी बेसिक कोर्स ऍडव्हान्स केला, त्याच्यानंतर छोटी छोटी शिखरं पण क्लाइंब केली, त्याच्यानंतर एव्हरेस्ट. सो जर्नी जी आहे ना ते शिकत शिकत म्हणजे एक्सपिरियन्स घेत घेत आय थिंक आय फील की असं त्यांनी केलं पाहिजे. आणि बाकी तर आहेत अशा भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत माउंटेनिअरिंगसाठी. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत जेथे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जातं. रेस्क्यूचं पण आजकाल चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्या, टेक्निकल नॉलेज घ्यावं, आणि मग अशी मोठी शिखरं तर मग काय आरामात करू शकता. मला तर असं वाटतं, जसं तुम्ही म्हणालेला सह्याद्रीमध्ये राहताय हे आपल्यासाठी एक म्हणजे ब्लेसिंग आहे. Yes. आपण मोठी सह्याद्री राहतो. उपलब्धी आहे समजा. येस, ऍब्सोल्युटली. नवरात्रोत्सवानिमित्त आपण संवाद साधतोय. महिला सक्षमीकरणाबद्दल तुमचं मत काय? आतापर्यंत जी तुमची जर्नी राहिली आहे त्याबद्दल तुमचं काय स्वतःचं याबाबत आकलन? नक्की मला असं वाटतं की ही जी सुरुवात होती ही माझ्या घरातून झालेली. बिंग म्हणजे म्हणतात ना की जरी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स काय आहे आणि त्याच्यामध्ये किती डिफिकल्टी लेवल्स आहेत, आणि त्याच्यामध्ये पावलं पावली आपण म्हणू शकतो की मृत्यू आहे ऍक्च्युली. कधी अवलांच येईल, कधी क्रेवास ओपन होईल, आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला नेहमी माइंडफुल राहावं लागतं माउंटन्स मध्ये. पण मग ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा, माहीत असून सुद्धा, माझ्या घरच्यांनी मला म्हणजे जो जो प्रकारचा सपोर्ट केला, नॉट ओनली माझे पेरेंट्स पण माझे आजी आजोबा आणि सगळे माझी पूर्ण फॅमिली, मोहिते फॅमिली ऍक्च्युली, त्यांनी मला ज्या प्रकारे सपोर्ट केला, असाच सपोर्ट जर महिलांना मिळत गेला तर आय थिंक ऑलरेडी महिला सगळ्या फील्डमध्ये आहेत त्या हायली म्हणजे चांगलं काम करत आहेत. बट अजूनही त्यांना जर सपोर्ट मिळाला तर आय थिंक त्या कुठे भरपूर अजून अचीव्ह करू शकतील. तर मला असं वाटतं नॉट ओनली फक्त ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा माउंटेनिअरिंग ह्याच्या रिलेटेड, बट दुसऱ्याही अजून क्षेत्रामध्ये, मग ते शिक्षण असेल किंवा बरेच सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि आजकाल तर अपॉर्च्युनिटी पण मिळत आहेत आणि महिला करत सुद्धा आहेत, आणि त्यांना जो सपोर्ट आहे तोही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मिळत आहे. पण अजूनही जर सपोर्ट केला तर महिला डेफिनेटली अजून भरपूर मोठ्या उंचीवर जातील, मला असं वाटतं. पण पहिलं जो आहे तो सपोर्ट आहे तो घरचा आहे, कारण घरच्यांच्या दोघांच्या म्हणजे पेरेंट्सच्या हा होकाराशिवाय ह्या गोष्टी साध्य करणं मला नाही वाटत की म्हणजे इझी आहे. त्यांनी जर दिला नसता एवढा सपोर्ट तर आय डोंट थिंक सो की मी एवढा ह्या लेवलवर येऊन म्हणजे क्लाइंब करू शकले असते. त्यामुळे अजूनही कधी डिफिकल्टी आली तर मी एक कॉल करते माझ्या पप्पांना, आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी असते ती ती सगळी सराउंड होते, आणि असलं की येस आय कॅन डू इट म्हणजे काय. मगाशी एक प्रश्न राहिला की ज्यावेळी आपण एव्हरेस्ट सारखे शिखर सर करतो तर तिथल्या वातावरणाशी जुळवताना काय नेमके चॅलेंजेस असतात क्लायमेट सोबत? येस, मी तेच म्हणाले की जसं आपण सगळं प्रिपेअर करतो फिजिकली मेंटली, बट अक्लिमेटायझेशन फार इम्पॉर्टंट असतं. एक्स्ट्रीम म्हणजे असे फार थंडी पण असते, मायनस मध्ये टेम्परेचर जातं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्वतःला स्वतःचं सगळं सामान कॅरी करावं लागतं वरती वरती, आणि फार कधी कधी म्हणतात ना की रात्री पण मायनस मध्ये टेम्परेचर त्याच्यामध्ये जातं. आणि ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी तर आपण सह्याद्रीमध्ये थोड्या नाही प्रिपेअर करू शकत, पण आपण आपलं जे माइंड आहे ते जास्त आपण स्ट्रॉंग तिकडे प्रिपेअर करू शकतो. मग आम्ही तिकडे सह्याद्रीमध्ये पण नाईट ट्रेक्स आणि नाईट ट्रेल असे करतो आम्ही तिथे. तो त्याच्यामध्ये रात्री क्लाइंब करण्यासाठी वगैरे इझी जातं. पण इथली जी कोल्ड असते ती भयंकर असते, आणि जसं जसं आपण अल्टिट्यूड गेन करत जातो तर तशी कोल्ड पण जास्त होऊन जाते. विंड हा एक मोठा फॅक्टर आहे, वारं, कारण वारं जेव्हा जास्त 30-40 किलोमीटर पेक्षा जास्त वाहतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये क्लाइंब करू शकत नाही. त्यामुळे तो एक आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये प्रिकॉशन म्हणजे जर
गॉगल वगैरे प्रॉपर नसेल तर स्नो ब्लाइंडनेस आणि अशा गोष्टी किंवा फ्रॉस्ट बाईट अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक दिवस मी म्हणाले ना की नवीन असतो माउंटेन मध्ये, त्यामुळे प्रत्येक दिवस आपल्याला आपली काळजी घेणं फार इम्पॉर्टंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी भरपूर मॅटर करतात. येस. 2020 साली तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय साहस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं, त्यावेळची काय भावना होती? जसं मी प्रत्येक जेव्हा एखादं शिखर सर करते तेव्हा घरी ऑलरेडी एक सेलिब्रेशन असतं, म्हणजे असं सन फेस्टिवल साजरा केल्यासारखं होतं. पण जेव्हा नॅशनल अवॉर्ड जेव्हा मला मिळाला तेव्हा माझ्यापेक्षा आय कॅन सी की माझे घरचे किती खुश होते, आणि माझ्या घरात मिळणारा पहिला असा हा नॅशनल अवॉर्ड होता. त्यामुळं पेरेंट्सला राष्ट्रपती भवनात घेऊन जाणं आणि आय थिंक ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि जेवढा जेवढा त्यांनी मला सपोर्ट केलाय तेवढा एवढा तर आनंद मी त्यांना देऊ शकतेच. त्यामुळे एकदम असा इमोशनल आणि एकदम असा प्राऊड मुवमेंट होता माझ्यासाठी. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता हम्म. इतक्या उंच शिखरावर त्या ठिकाणी पोहोचलेला आहात, ग्रामीण भागातील तरुण तरुणी असतील त्यांना काय सल्ला द्याल, त्यांना काय सांगाल? मी तरी त्यांना नेहमी हे म्हणते की तुम्हाला जरूरत नाहीये की तुम्ही एव्हरेस्ट शिखर सर केलं पाहिजे. तुमच्या क्षेत्रातलं तुम्हाला जी आवड आहे त्या क्षेत्रातलं तुम्ही एव्हरेस्ट शिखर सर करा. कारण एव्हरेस्ट तर टॉप ऑफ द वर्ल्डच आहे. त्यामुळे हे तुमच्या क्षेत्रामध्ये जे तुम्ही जे ठरवलेलं आहे की हे तुमच्यासाठी एव्हरेस्ट आहे ते तुम्ही नक्की सर करा. आणि जर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये काही माहिती अजून हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करा. मी ऑलवेज म्हणजे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी मार्गदर्शन करायला मी नेहमीच रेडी असते. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या अत्यंत व्यस्त अशा वेळातून आमच्याशी संवाद साधलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात, तसेच महिला सक्षमीकरणाबद्दल मत व्यक्त केलं आणि तुमचा आतापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता त्याबाबत माहिती दिली, त्यासाठी धन्यवाद. तर थांबूयात आज आपण इथं. पुन्हा भेटूयात उद्या एका नवीन व्यक्तीसह, नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आतापर्यंत सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.